ओढ्या नागनाथ हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? ओढ्या नागनाथ हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 हिंगोली. ओढ्या नागनाथ हे देवस्थान हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग कोणकोणते हे पण लक्षात असू द्या. 1 घृष्णेश्वर वेरूळ येथे आहे. 2 परळी वैजनाथ बीड येथे आहे. 3 भीमाशंकर नारायणगाव पुणे येथे आहे. 4 त्र्यंबकेश्वर नाशिक येथे आहे आणि 5 ओढ्या नागनाथ हिंगोली येथे आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, अनेकदा या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव कोणते? खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव कोणते? खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 रामटेक. रामटेक हे गाव अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव आहे. तसेच मित्रांनो अष्टविनायक देवस्थान असलेले गाव कोणकोणते आहेत हे पण लक्षात असू द्या. थेऊर येथे चिंतामणीचे देवस्थान आहे. रांजणगाव येथे महागणपतीचे देवस्थान आहे. मोरेगाव येथे मयुरेश्वरचे देवस्थान आहे. ओझर येथे विघ्नेश्वरचे देवस्थान आहे. लेण्याद्री येथे गिरिजात्मकचे देवस्थान आहे. महाड येथे विनायकाचे देवस्थान आहे. पाली येथे बल्लाळेश्वरचे देवस्थान आहे आणि सिद्धटेक येथे सिद्धिविनायकाचे देवस्थान आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, 2023 चा महिला आशिया कप कोणत्या संघाने जिंकला आहे? 2023 चा महिला आशिया कप कोणत्या संघाने जिंकला आहे? खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 भारत. 2023 चा महिला आशिया कप हे भारत या देशाने जिंकलेला आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, 2023 चा महिला आशिया कपचे उपविजेता देश आहे बांगलादेश. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? राष्ट्रीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 डेहराडून. राष्ट्रीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय हे देहरादून येथे आहे. पुढील प्रश्न आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 नंदुरबार. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या ठिकाणी आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, अहमदनगर येथे भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि सातारा येथे पाचगणी आणि महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे सातारा. पुढील प्रश्न आहे, चिखलदरा हे पर्यटन स्थळ कुठे आहे? चिखलदरा हे पर्यटन स्थळ कुठे आहे? खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 अमरावती. चिखलदरा हे पर्यटन स्थळ अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण 1188 मीटर एवढ्या उंचीवर आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा एमपीएससीच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 दादाबाई नौरोजी. भारताचे पितामह म्हणून दादाबाई नौरोजी यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 बाबा आमटे. आनंदवन संस्थेची स्थापना बाबा आमटे यांनी केलेली आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, बाबा आमटेचे मूळ नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे. तसेच बाबा आमटे यांना मिळालेले पुरस्कार कोणकोणते आहेत हे पण लक्षात असू द्या. एक पद्मश्री पुरस्कार 1971 साली मिळालेली आहे. 2 रमन मॅग्सेसे पुरस्कार 1985 साली मिळालेली आहे. 3 पद्मविभूषण पुरस्कार 1986 साली मिळालेली आहे आणि 4 गांधी शांतता पुरस्कार 1999 साली मिळालेली आहे.
तसेच मित्रांनो, आनंदवन हे ठिकाण चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात असू द्या. स्पर्धा परीक्षेमध्ये अनेकदा असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, आनंदवन हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे चंद्रपूर. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारी व्यक्ती कोण? महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारी व्यक्ती कोण? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 वसंतराव नाईक. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती हे वसंतराव नाईक आहेत. पुढील प्रश्न आहे, नुकतेच राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? नुकतेच राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 अरुण कुमार मिश्रा. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी अरुण कुमार मिश्रा यांची निवड झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिले मधाचे गाव कोणते आहे? देशातील पहिले मधाचे गाव कोणते आहे? खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 माघर. देशातील पहिले मधाचे गाव हे माघर आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वायू हे हरितगृह वायू आहे? खालीलपैकी कोणते वायू हे हरितगृह वायू आहे? हा प्रश्न मित्रांनो अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 CH4 आणि CO2. CH4 आणि CO2 हे वायू हरितगृह वायू आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 कावेरी. कावेरी नदीचा उगम महाराष्ट्रात होत नाही. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी येथे कुर्ग कर्नाटक राज्यामध्ये झालेला आहे. तसेच गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झालेला आहे. कोयना नदीचा उगम महाबळेश्वर येथे झालेला आहे आणि कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी येथे झालेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढील प्रश्न आहे, अलीकडेच भारतातील कोणत्या कंपनीला फॉर्च्यून मासिकाच्या जगातील सर्वाधिक प्रशासकीय कंपनीच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे? अलीकडेच भारतातील कोणत्या कंपनीला फॉर्च्यून मासिकाच्या जगातील सर्वाधिक प्रशासकीय कंपनीच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 TCS. भारतातील TCS या कंपनीला फॉर्च्यून मासिकाच्या जगातील सर्वाधिक प्रशासकीय कंपनीच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच मित्रांनो TCS चे CEO आहेत राजेश गोपीनाथन आणि TCS चे मुख्यालय आहे मुंबई येथे. TCS चे संस्थापक आहेत फकीरचंद कोहली आणि JRD टाटा. TCS ची स्थापना 1 एप्रिल 1968 साली झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 30 जून 2022. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुढील प्रश्न आहे, नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्राचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्राचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 एकनाथ शिंदे. नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्राचे पहिले अध्यक्ष हे एकनाथ शिंदे हे आहेत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, मित्राचं लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. तसेच नीती आयोगाच्या धर्तीवर 20 ऑक्टोबर 2022 रोजी मित्रा ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मित्राचा उद्देश आहे कृषी व सलग क्षेत्र, आरोग्य व पोषण आणि उद्योग क्षेत्रावर विशेष लक्ष ठेवणे. मित्राचे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे आणि उपाध्यक्ष आहेत अजय आशर आणि डॉक्टर राजेश क्षीरसागर. तसेच मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत प्रवीण परदेशी. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोण मदत करतो? गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोण मदत करतो?
खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 कोतवाल. गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोतवाल मदत करतो. पुढील प्रश्न आहे, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? हा प्रश्न मित्रांनो अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 दादाभाई नौरोजी. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे? जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 द्वितीय. जगातील लोकसंख्येत भारताचा द्वितीय क्रमांक आहे. तसेच मित्रांनो लोकसंख्येच्या बाबत देशाचा क्रम लक्षात असू द्या. 1 चीन, 2 भारत, 3 अमेरिका, 4 इंडोनेशिया, 5 ब्राझील आणि 6 पाकिस्तान. तसेच सर्वात कमी लोकसंख्येचा देश हे व्हॅटिकन सिटी हे आहे. लक्षात असू द्या मित्रांनो अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे व्हॅटिकन सिटी. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे? जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आर्क्टिक महासागर. पुढील प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेचे सचिव हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्रात 1 मे 1962 रोजी वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या आणि याची सदस्य संख्या असते 50 ते 75. सध्या महाराष्ट्रात 34 जिल्हा परिषदा आहेत. अनेकदा असं सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 34. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 कोल्हापूर. कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात. पुढील प्रश्न आहे, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 संगीत. ग्रॅमी पुरस्कार हे संगीत क्षेत्रासाठी दिला जातो. पुढील प्रश्न आहे, पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 24 एप्रिल. पंचायत राज दिन हे 24 एप्रिलला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 अमरावती. अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील अमरावती या शहरामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न आहे, तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहे? तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 जिल्हाधिकारी. तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या जिल्हाधिकाऱ्यास आहे. तसेच मित्रांनो तलाठी या पदाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील ग्रामस्तरावरील महसूल खात वर्ग 3 चा कर्मचारी असतो. तसेच महसूल खात्याचे गाव पातळीवरील काम तलाठी सांभाळतो. पुढील प्रश्न आहे, खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 पोलीस पाटील. खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य पोलीस पाटील करतो. तसेच मित्रांनो पोलीस पाटील या पदाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी करतात. तसेच पोलीस पाटील पदासाठी वय हे 25 ते 45 वर्ष असावा लागते. पुढील प्रश्न आहे, अजित पवार यांनी आतापर्यंत किती वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? अजित पवार यांनी आतापर्यंत किती वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात असू द्या.
खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 5. अजित पवार यांनी आतापर्यंत 5 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्रात सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारी व्यक्ती कोण, असा जर प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे अजित पवार. अजित पवार हे महाराष्ट्रात सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारी व्यक्ती आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 डॉक्टर वर्गीस कुरियन. भारतीय धवल क्रांतीचे जनक हे डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, धवल क्रांतीला श्वेत क्रांती किंवा पांढरी क्रांती किंवा दूध क्रांती असे म्हटले जाते. तसेच नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणतात, तर डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात. लक्षात असू द्या मित्रांनो, अनेकदा या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, सीबीआयचे नवनियुक्त संचालक कोण आहेत? सीबीआयचे नवनियुक्त संचालक कोण आहेत? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 प्रवीण सूद. सीबीआयचे नवनियुक्त संचालक हे प्रवीण सूद हे आहेत. पुढील प्रश्न आहे, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? हा प्रश्न मित्रांनो अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 पंतप्रधान. नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान आहेत. तसेच मित्रांनो नीती आयोगाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. नीती आयोगाचे लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तसेच हे आयोग भारताचे विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे. तसेच या आयोगाचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान आणि उपाध्यक्ष आहेत डॉक्टर राजीव कुमार. नीती आयोगाची स्थापना हे 1 जानेवारी 2015 ला झालेली आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, नीती आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 1 जानेवारी 2015. पुढील प्रश्न आहे, जीएसटी दिवस केव्हा साजरा केला जातो? जीएसटी दिवस केव्हा साजरा केला जातो? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 1 जुलै. जीएसटी दिवस हे 1 जुलैला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 मुंबई विद्यापीठ. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ हे मुंबई विद्यापीठ आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याचा उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 सातपुडा. महाराष्ट्र राज्याचा उत्तर सीमेवर सातपुडा डोंगर स्थित आहे. पुढील प्रश्न आहे, चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वात प्रथम झाली? चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वात प्रथम झाली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 आसाम. चहाची लागवड आसाम या राज्यात सर्वात प्रथम झाली. पुढील प्रश्न आहे, गंगा नदी कोणत्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते? गंगा नदी कोणत्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते? खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 ऋषिकेश. गंगा नदी ही ऋषिकेश या मैदानी प्रदेशात प्रवेश करते. पुढील प्रश्न आहे, ने ए व सी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे? ने ए व सी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे? खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 तृतीय. ने ए व सी हे प्रत्यय तृतीय विभक्तीचे आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 कोसी. कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. पुढील प्रश्न आहे, ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते? ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते?
खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 ऑक्सिजन. ज्वलनासाठी ऑक्सिजन या वायूची गरज असते. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.